जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या स्वामी भक्तांचं आणि त्याचबरोबर प्रत्येक आलेल्या स्वामी भक्तांच्या अनुभवांचे. जेव्हा स्वामींच्या सेवेत एखादा भक्त येतो ना, तेव्हा त्याच्या आयुष्यात खूप सुंदर सुंदर स्वामी अनुभव तर देतच असतात. त्याचबरोबर स्वामींची लीला ही अगाध आहे. खरोखरच जो भक्त मनापासून स्वामी सेवेचा मार्ग पकडतो त्याच्या आयुष्यात स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. आज मी तुम्हाला जे अनुभव सांगणार आहे ते माझे स्वतःचे अनुभव आहेत. प्रत्येक वेळी स्वामी जसे एखाद्या भक्ताच्या पाठीशी उभे राहत असतात तेव्हा ते अनुभव खरोखरच खूप अनमोल असतात. जेव्हा असे अनुभव येतात ना, तेव्हा ते अनुभव अनुभवायला सुद्धा भाग्य असावे लागते. मित्रांनी मैत्रिणींनो, प्रत्येक स्वामी भक्तांनो, खरोखर सांगते, आयुष्यात ना स्वामी आले, आयुष्य उजाळून गेले. कधीच कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहिलं नाही. आणि आज मी तुमच्या समोर आहे. या इथपर्यंतचा प्रवास देखील स्वामींच्याच मुळे आहे. कारण स्वामींनी पावलोपावली मला साथ दिलेली आहे. प्रत्येक वेळी जे माहीत नव्हतं, जरी स्वामींना म्हटलं की स्वामी इथून पुढे माहित नाही, अगदी हा चॅनल आजपर्यंत तुमच्यापर्यंत हा जो चॅनल पोहोचलेला आहे, हे याचं सुद्धा सर्व स्वामींनीच केलेलं आहे. याला खरोखरच मी मनापासून तुम्हाला सांगते की या चॅनल इथपर्यंत पोहोचला. आज तुम्ही जे सर्वजण माझ्याजवळ अनुभव शेअर करता, याला कारणीभूत फक्त आणि फक्त माझे स्वामीच आहेत. स्वामींनी एवढी साथ दिली ना, प्रत्येक वेळी स्वामी आता इथून पुढे मी काय करू असं म्हटलं ना, की स्वामी लगेचच त्या चॅनलला पुढं काय करावं लागेल, काय नाही, प्रत्येक गोष्ट लहानातली लहान असो किंवा मोठ्यातली मोठी असो, ही स्वामींनीच माझ्याकडून करून घेतली आणि स्वतः स्वामींनी मदत केली. कारण हा चॅनल जेव्हा मॉनिटाईज होणार होता, तेव्हा मला काहीच माहित नव्हतं की मॉनिटाईज चॅनल कसा करायचा. तेव्हा मी स्वामींना म्हटले की स्वामी तुम्हीच काय ते करायचं आहे, मला काहीच समजत नाही आणि इथून पुढे जे फॉर्म वगैरे भरायचे असतात पुढचे, तर ते यूट्यूब कंपनीला, म्हणजेच अमेरिकेत आहे यूट्यूब कंपनी, आणि त्याला आपल्याला पूर्ण माहितीचा म्हणजे लागतात लोक, आणि त्यांनी ही माहिती पूर्ण भरावी लागते. तर आता मला याविषयी काहीच माहित नव्हतं. तर तेव्हा मी स्वामींना प्रार्थना, फक्त माझ्याजवळ असलेल्या स्वामींना मी म्हणायची, जे काही करायचं आहे ते तुम्हीच करायचं आहे स्वामी. मी चालता बोलता मनामध्ये सुद्धा स्वामींना म्हणायची, स्वामी आता मी काय करू. आणि योगायोग किती मोठा. 3 दिवस म्हणजे मी 1 दिवस पूर्ण दिवसभर स्वामींना म्हणायची, स्वामी तुम्हीच काय ते करायचं आहे. आणि त्यानंतर ना अक्षरशः तिसऱ्या दिवशी मी एका माझ्या मिस्टरांच्या मित्राला फोन लावला आणि ते त्याच क्रिएटरच्या घरी गेले, म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये गेलेले होते. आणि जेव्हा मी फोन लावला तर तिथं लगेचच ते बोलले, अरे वा, ते देखील स्वामी सेवेकरीच होते. आणि ते म्हटले की तुझा हा प्रॉब्लेम आहे ना, किती तो योग्य वेळी फोन केलेला आहे, कारण मी त्याच्याच ऑफिसमध्ये आहे. हा योगायोग नाही तर माझ्या स्वामींची लीला आहे. आणि त्यांनी लगेचच माझा फोन रिसीव्ह केला आणि मला पुढची प्रोसेस सांगितली, मला माहिती विचारली आणि मी तशी सांगत गेली. आणि त्यांनी माझं पूर्ण काम करून दिलं. माझा पूर्ण चॅनल मॉनिटाईज स्वामींच्यामुळे झाला. आणि आज जे तुम्ही सर्वजण अनुभव शेअर करताना माझ्याजवळ, ते सर्व स्वामींच्यामुळेच आहे. म्हणून तर मी प्रत्येक वेळी स्वामींच्या विषयी जर बोलायचं म्हटलं ना, तर मला दिवस पुरणार नाही, एवढं मी स्वामींविषयी बोलू शकते. तर आता मागच्या 5-6 दिवसापूर्वी एक अनुभव माझ्याबरोबर स्वामींचा जो झालेला होता, तो आज मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, परंतु माझा एक छोटासा बेबी आहे. त्याचं नाव अवधूत आहे. तर अवधूतचं
म्हणजे आमच्याकडे काय असतं, की लहान बाळाची सटवाई केली जाते. काहींच्या ठिकाणी सटी देवी बोललं जातं, काही ठिकाणी षष्ठी बोललं जातं आणि असं म्हटलं जातं, की लहान मुलांचं रक्षण हे ती देवीच करत असते. त्यामुळे लहान मुलाला सर्वात अगोदर षष्ठी देवीच्या सटवाईच्याच पायावर घालायचं असतं. तर जेव्हा मी आमचा दिवस ठरलेला होता मंगळवारचा, जे आंबेडकर महाराजांची जयंती होती, आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची, तर त्या दिवशी अ, ठरलेला होता कारण मंगळवारचा देवीचा वार होता आणि आम्हाला भवानी आई म्हणजे आपली तुळजापूरची आई जगदंबा भवानी आई, तर तिचं देखील म्हणजे सटवाई आणि भवानी आई या दोन्हींचं दर्शन घ्यायचं होतं. त्याचबरोबर आम्ही ठरवलं होतं, की गावदे देखील करायचे. तर तेव्हा आम्ही सकाळचं लवकर उरकलं आणि निघालो सटवाई करायला आणि असं असतं, की असं म्हटलं जातं, की सटवाई ही करायची असते ना, तर सकाळी 10-11च्या अगोदर 11च्या अगोदरच करायची असते. तर सकाळची लवकर करायची असते. तर आम्ही गेलो सटवाई करण्यासाठी. तर सटवाई वगैरे खूप छान झाली. परंतु असं होत होतं, की गावचे देवाचे आमच्या खूप मोठी-मोठी मंदिरं आहेत. तर त्या मंदिरामध्ये ना 10च्या नंतर दरवाजा हा लॉक केला जातो म्हणजे कुलूप लावलं जातं आणि पुजारी आहेत ते घरी निघून जातात. तर या दिवशी ना मला खूप म्हणजे एवढं एक्साइटमेंट झालेली होती, की मला कारण अवधूत पोटात राहिल्यापासून प्रेग्नन्सी राहिल्यापासून मी देवाला म्हणजे 1 वर्ष होऊन गेलेलं होतं. जे गावदेव होते श्रावण महिन्यात करतात, तर ते देखील केले नव्हते. मग म्हटलं, की आता याबरोबर गावदेव देखील करून टाकूया आणि आम्ही निघालो सटवाई करण्यासाठी. तर अवधूतची सटवाई वगैरे खूप छान प्रकारे झाली. त्यानंतर गेलो भवानी आई. आता ही भवानी आई आहे ना, तर असं म्हटलं जातं, की ही भवानी आईचं जे मंदिर आहे, तर तिची स्थापना ही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालेली आहे. तर त्यामुळे तिथं देखील खूप सुंदर डेकोरेशन आहे, खूप छान मंदिर आहे. तर जेव्हा आम्ही तिथं गेलो, तर तिथं गेल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला तिथं जाईपर्यंत जवळ-जवळ 1 तास तरी गेला असेल. कारण आम्ही सटवाई केली, तळातली आई केली, म्हसोबा केला आणि अजून 1-2 देव केले आणि त्याच्यानंतर आम्ही भवानी आईला गेलो. तर त्यावेळेस 11:30-12च्या दरम्यान असेल. तर म्हणजे दरवाजा ओपन होता पूर्ण आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो ना, तर असं वाटत होतं, की आई भवानी आई आमचीच वाट पाहत होते. आणि जेव्हा तिचा चेहरा पाहिला ना, तर तिचा चेहरा पूर्णपणे हसरा वाटत होता. त्यामुळे एवढा आनंद झाला, की म्हटलं, की माझी भवानी आई माझी वाटच बघत होती, की काय असं म्हणजे आपल्याला जेव्हा स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात ना, तर त्यावेळेस ना चहूबाजूंनी आपल्याला आनंद देत असतात. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला एवढ्या खूप काही गोष्टी देऊन जात असतात आणि नेमकं मी तिथे गेल्यानंतर भवानी आईचा दरवाजा उघडा होता. कोणीही नव्हतं. फक्त पुजारी काका तिथे बसलेले होते. आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर अवधूतला त्यांनी घेतलं. अवधूतला भवानी आईच्या चरणावरती ठेवलं आणि तिचा अंगारा वगैरे ते अवधूतच्या कपाळी लावला, माझ्या लावला. म्हणजे एवढं छान वाटलं ना. कोणीच नव्हतं तरी सुद्धा दरवाजा उघडा होता आणि एरवी तर असं असतं, की 10च्या दरम्यानच दरवाजे बंद करून पुजारी मामा निघून जातात. परंतु त्या दिवशी का कोणास ठाऊक, परंतु पुजारी मामा तिथेच बसलेले होते. मी तर याला स्वामींची लीलाच म्हणेन आणि त्यानंतर ना आम्ही खूप छान प्रकारे दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आलो. आम्ही ते आमचं कोडलिंगचं मंदिर होतं, तर तिथे देखील दर्शन घेण्यासाठी ते दर्शन झालं आणि नंतर आम्ही गेलो लक्ष्मी आईला. लक्ष्मी आई म्हणजे काही लोकं महालक्ष्मी माता म्हणतात, काही लोकं लक्ष्मी आई म्हणतात. तर तिथं गेल्यानंतर विशेष म्हणजे हे सुद्धा मंदिर उघडच होतं. त्याचा दरवाजा पूर्ण उघडा होता. आता भवानी आईच्या तिथं ना, फक्त जे आईचं छोटंसं मंदिर आहे ना, तिथे लॉक असतो. परंतु लक्ष्मी आईचं पूर्ण मंदिर बंद असतं. खूप मोठं मंदिर आहे. परंतु त्या मंदिरामध्ये आतलं लक्ष्मी आईचं छोटंसं जे आतले जो छोटासा मंदिर म्हणजे गाभारा म्हणतो, तो देखील उघडाच होता. त्याचबरोबर मोठ्या मंदिराचा दरवाजा देखील उघडाच होता. म्हणजे बाहेरचा जे गाभारा होता, तोच देखील गाभारा उघडाच होता. जेव्हा आम्ही गेलो ना, तर त्याच वेळेस मी म्हटलं, "हा अनुभव आहे, हा चमत्कार आहे माझ्या स्वामी आईने केलेला." आणि तसं तर आपल्या स्वामी आईला आपण प्रत्येक जण नवरात्रीमध्ये 9 रूपामध्ये पाहत असतो. 9 रूपामध्ये स्वामी आईला सजवलं जातं. त्यामुळे मी तर असं म्हणेन, की माझी श्री स्वामी समर्थ आणि माझी स्वामी आई 9 रूपामध्ये प्रत्येक ठिकाणी असते. पावलोपावली माझे स्वामी समर्थ माझ्याबरोबर असतात. खरोखरच हे काही म्हणजे चमत्कारच आहे. हे असं की आपल्याबरोबर घडतं. जेव्हा स्वामी सेवेत असतो ना, तेव्हा सर्व काही स्वामीच करत असतात. आपलं काम आहे फक्त भक्ती करायचं जेवढी जमेल त्या पद्धतीने. परंतु जे काही द्यायचं आहे ते फक्त स्वामीच देत असतात. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. त्यामुळे
जे काही आपलं कार्य आहे ते आपण करायचं, परंतु अनुभव मात्र स्वामी देत असतात. हा दिवस ना माझ्यासाठी खूप अनमोल होता. तुम्हीच विचार करा, की जी मंदिरं 10 वाजता बंद होतात, तर ती आज 12 वाजेपर्यंत, 12:30 वाजेपर्यंत का बरं उघडी असतील? कशासाठी? नाही तिथे कोणता कार्यक्रम होता, नाही तिथे लोकांची गर्दी होती. फक्त मी, माझा अवधूत आणि माझ्या घरातील जी माझ्या मुली वगैरे होत्या, तर एवढंच आम्ही तिथे मंदिरामध्ये गेलेलो होतो. याच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं तिथं. आणि हे माझ्यासाठी अनुभवच होता, म्हणून म्हटलं, की हा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करावा. आता यानंतरचा एक अनुभव आहे, तो तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचा आहे. जे माझ्याबरोबर घडले, ते तुमच्याबरोबर कधीही घडू शकते. त्यामुळे म्हटलं, की हा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर नक्कीच शेअर करणे खूप गरजेचं आहे. कारण कधी कोणाच्या बाबतीत काय घडेल, कधीही कोणीही सांगू शकत नाही. आणि आता तुम्ही तर सर्वत्र ऐकत आहात सायबर फ्रॉड. खूप लोकांच्या बाबतीत असं झालेलं आहे, की कॉल येतो, तुम्हाला काही माहिती सांगितली जाते, त्यानंतर ना तुम्हाला काहीतरी आमिष दाखवलं जातं आणि तुमच्या बँकमध्ये असणारा सर्व डिपॉझिट, सर्व खात्यामध्ये मोकळा केला जातो. तुमच्या खात्यामध्ये फक्त झिरो बॅलन्स ठेवला जातो. खूप ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, की खूप केसेस देखील झालेल्या असतील आणि अशीच केस माझ्या बाबतीत झाली. त्यामुळे म्हटलं, की चला सर्वांबरोबर नक्की शेअर करावी. कारण माझ्या बाबतीत होऊ शकते. त्यामुळे खूप अशी लोकं आहेत, की त्यांना वाचता लिहिता येत नाही, परंतु त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या मुलाने किंवा मुलीने रोजच्या वापरासाठी काही पैसे टाकलेले असतात आणि कदाचित एका चुकीमुळे त्यांनी ते तुमच्या बँक खात्यामध्ये असणारे सर्व पैसे डिपॉझिट करू शकतात. तुमचे पैसे सर्व संपवू शकतात. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. माझ्याबरोबर काय झाले आणि मी एवढ्या म्हणजे मी थोडी म्हणजे मी शिकलेली असून सुद्धा जर माझ्याबरोबर होत असेल, तर तुमच्याबरोबर व्हायला काहीच वेळ लागणार नाही. तर आता झालं असं होतं, की 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. अवधूत माझा छोटासा होता. म्हणजे आता त्याला 3 महिने झालेले आहेत. म्हणजे त्यावेळेस तो 2 महिन्याचा होता. तेव्हा मी होती माहेरी. आणि माहेरी असल्यानंतर मला फोन आला. फोन आला कोणाचा? तर अंगणवाडी सेविकेचा. आणि अंगणवाडी सेविकेचा फोन आला आणि ती मला बोलली. आता अंगणवाडी सेविका आपल्या सर्वांच्या ओळखीची असते. आपल्या शेजारीच किंवा आपल्या घराच्या वस्तीनुसार किंवा गावानुसार अंगणवाडी ही दिलेली असते. त्याच्यामुळे आपल्याला तिथून आपला फोन वगैरे चालू असतो ना, आपल्याला त्यांच्यावरती विश्वास हा 100% असतो. त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम नसतो. तर अंगणवाडी सेविकेचा फोन आला आणि त्या मला म्हणाल्या, की साहेब आहेत आणि तुम्हाला काही विचारत आहेत, तर तुम्ही त्यांना माहिती सांगा." तर मी म्हटलं, की "कशाबद्दल विचारत आहेत? काय काम आहे?" तर त्यांनी सांगितलं, की "आम्ही तुम्हाला खाऊ व्यवस्थित देतोय का? आमची सर्व्हिस कशी आहे? आणि आम्ही म्हणजे शाळेमध्ये, अंगणवाडी शाळेमध्ये कशाप्रकारे काम करतो, याविषयी ते तुम्हाला विचारणार आहेत. तर याविषयी तुम्ही माहिती सांगा. त्याचबरोबर तुमच्यासाठी काही ऑफर्स आहेत, ते तुम्हाला ते सांगणार आहेत." तर म्हटलं, "बरं चालतंय, ठीक ठीक आहे, मी सांगते." आणि कोणी आपला जो ओळखीचा आहे त्याच्यावरती विश्वास हा असतोच. तर त्यावेळेस ना पुढून ती लोकं बोलायला सुरुवात झाली आणि फोन हा दोघांचाही कॉन्फरन्सवर होता. दोन्हीही वेगवेगळे नव्हते किंवा मॅडमचा फोन म्हणजे अंगणवाडी सेविकेचा फोन झाल्यानंतर त्या लोकांचा फोन आला असं देखील नव्हतं. दोन्हीही कॉन्फरन्सवर फोन होते. त्यामुळे दोन्हीही बरोबर बोलत होते. ते बोलायचे, "हां, या मॅडम, तुमचं नाव काय आहे?" मला विचारलं तर मी म्हटलं, "का हो, काय तुम्हाला करायचं आहे?" ज्यावेळेस त्यांनी विचारलं तर ते म्हटले, "तुमचं नाव शुभांगी पोळ आहे का?" तर म्हटलं, "हो." तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की मी म्हटलं, "माझं नाव तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं?" तर ते बोलले, की "तुमच्या गावातील अंगणवाडी आहे." तर त्या अंगणवाडी मॅडमचं त्यांनी नाव सांगितलं. तर मी म्हटलं, "हो, याच आमच्या गावातल्या अंगणवाडीच्या मॅडम आहेत." तर त्यानंतर ना त्यांनी सांगितलं, की "त्या काय बोलतायत बघा." त्यांनी जे मला सांगितलं, की "तुम्ही त्यांना माहिती सांगा, ते जे विचारतील ते." तर त्याच्यानंतर ना म्हटलं, "हो, चालेल, मी त्यांना माहिती सांगते." आणि माहिती सांगितली. जसं ते विचारत होते ना, तसं झालं. तर ते काय बोलले, की सरकारकडून नियम आलेला आहे. 2025च्या एंडिंगला किंवा 2025च्या दिवाळीनंतर जी मुलं जन्मलेली आहेत, तर त्यांच्यासाठी सरकारने स्कीम काढलेली आहे. तर मी म्हटलं, कसली स्कीम आहे?" आपण सहजच विचारतो ना. तर ते बोलले, की "लहान मुलांची स्कीम आहे. त्यांच्या खात्यावरती पैसे आम्ही ट्रान्सफर करणार आहोत." तर म्हटलं, "बरं चालेल." तर ते बोलले, की "तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत?" मला विचारलं. तर मी सांगितलं, "माझ्या खात्यामध्ये एवढे-एवढे पैसे आहेत" म्हणून. तर त्यानंतर ना ते बोलले, की तुम्हाला" म्हणजे आता हा बघा विश्वास कसा असतो आणि विश्वासाने गळा कसा कापला जातो, ही इथे जिवंत उदाहरण आहे. कारण ज्या अंगणवाडी मॅडम होत्या, त्या देखील कॉन्फरन्सवर होत्या.
ते दोन्हीही माझ्याशी बोलत होते. तर त्यानंतर ना अंगणवाडी सेविका बोलल्या, की "ते तुम्हाला काहीतरी स्कीम आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही पैसे वगैरे भेटणार आहेत." तर त्यांनी मला सांगितलं, की "तुम्हाला ₹10,000 भेटणार आहेत. तर ते तुम्हाला सरकारमार्फतच भेटणार आहे. सरकारची जी योजना आहे त्याचबरोबर तुम्हाला ते पैसे आम्ही लगेचच ट्रान्सफर करू." अशा प्रकारे त्यांनी मला कॉलवर सांगितलं. तर त्यानंतरनं मला पैसे विचारल्यानंतर मी सांगितले, म्हणजे जेवढे होते तेवढे नाही सांगितले, परंतु थोडेसे सांगितले, आहेत म्हटले. तर ते बोलले, की "तुम्ही काय करा, की तुमचा मला फोन नंबर हाच आहे का?" त्यांनी मला फोन नंबर देखील माझा विचारला. तर म्हटलं, "हां, हाच माझा फोन नंबर आहे." तर ते बोलले, "तुम्ही काय वापरता? फोनपे वापरता का Google Pay वापरता?" तर त्यावेळेस मी सांगितलं, की "मी फोनपे वापरते." आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मॅडम देखील आपण जसं एखाद्याला बोलतो, की "हं, हं, हं" असा हुंकारा देत असतो, तर तशा ज्या आमच्या अंगणवाडीच्या सेविका आहेत, त्या देखील हुंकारा देत होत्या. माझ्याबरोबर होकारार्थी म्हणजे हे करत होत्या, मला सपोर्ट करत होत्या. तर मला असं वाटलं, की हे खरोखरच काहीतरी सत्य आहे. इथं कदाचित असेल स्कीम त्याच्यामुळे अंगणवाडी सेविकेला माहीत आहे. आणि त्यानंतर मी अंगणवाडी सेविकेला विचारलं देखील, की "हे असे पैसे वगैरे देणार आहेत का?" तर ते म्हटले, की "हो, ते काय आहे, ते सर्व काही ते सांगतायत तसेच तुम्ही करत जावा." तर त्याच्यानंतर ना मला एक त्यांनी कोड पाठवला. तर कोड पाठवल्यानंतर मी तो कोडवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, की आता एक दुसरं बटन येईल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. आता तिथं लिहिलेलं होतं पे टू आणि तिथं रक्कम लिहिलेली होती. आता रक्कम लिहिलेली होती म्हटल्यानंतर पे टू म्हटलं, की माझ्या लक्षात आलं, की इथं पे लिहिलेलं आहे आणि टू लिहिलेलं आहे. तर इथं पैसे जाणार आहेत. म्हणजे आता जर येणाऱ्या पैशासाठी थोडीच क्लिक करावं लागतं. कोणतंही बटन दाबावं लागत नाही. तर मग इथं आपल्याकडे डिपॉझिट येणार आहे. मग त्यांनी मला सांगितलं, की तुमच्या खात्यावरती आम्ही लगेच पैसे पाठवत आहे. तुम्ही एक बटन क्लिक करा. तर त्याच्यानंतर ना मला म्हणजे कदाचित ना यावेळेस ना देखील माझा स्वामींचा जप हा चालूच होता. मी मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंच माझ्या मनामध्ये चाललेलं होतं. आणि ती जी स्कॅम करणारी लोकं असतात ना, ती एवढी वायबल करतात, की आपल्याला पुढं विचारसुद्धा करू देत नाहीत. कोणत्याही प्रकारचा विचार करू देत नाहीत. आणि त्यानंतर ना पे टू असं जेव्हा तिथं आलं बटन, तेव्हा माझ्या मनात आलं, की जर एखाद्याचे पैसे आपल्या बँकेत ट्रान्सफर होत असतील, तर पे करायची गरजच नाही. त्यानंतर ना त्या व्यक्तीचा फोन मी कट केला आणि अंगणवाडी सेविकेला फोन लावला. तिचा जो पर्सनल नंबर माझ्याकडे होता, त्या नंबरवरून फोन लावला. तर ती फोन काही उचलेना. एकदा झाला, दोनदा झाला, तीनदा झाला. असा करत-करत 20-25 वेळा मी फोन लावला. इकडं या माणसाचा फोन येतोच आहे, येतोच आहे. इकडे मी अंगणवाडी सेविकेला फोन लावत आहे, परंतु अंगणवाडी सेविका फोन उचलेना. मग मी म्हटलं, की 5 मिनिटापूर्वी 5 तर नसेल 2 मिनिटापूर्वी ती जी अंगणवाडी सेविका माझ्याशी बोलत होती आणि आता फोन का उचलेना? त्यानंतर ना तिची जी हेल्पर असते, जी भात वगैरे शिजवते किंवा मुलं आणते, तर तिला फोन लावला. तर ती बोलली, की "या स्कीमविषयी मला माहीत नाही. मी मॅडमला विचारते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते." त्याच्यानंतर ना मी म्हटलं, "चालेल." तोपर्यंत तिला मी फोन लावल्यानंतर ती बोलली, की "मी सांगते तुम्हाला." म्हटलं, "ठीक आहे." त्याच्यानंतर ना ही मॅडम पण फोन उचलत, त्या पण फोन उचलेनात. दोघीही फोन उचलेनात. इकडं हा माणूस मला स्कॅमवाला सतत फोन करत होता. 1 सेकंद सुद्धा इकडे काय इकडं त्याचा जात नव्हता. फोनवर फोन, फोनवर फोन आणि वरून तो म्हणायचा, की "तुम्हाला पैसे पाहिजेत की नको? तुम्ही असं का करताय? आम्ही काय सरकारी लोकं आहे? आम्ही काय मोकळं बसलेलं आहे का तुमच्या पाठीमागे धावायला?" असं बोलायला सुरुवात केली. त्या क्षणामध्ये माझ्या मनात एवढा गोंधळ होता, तरी देखील स्वामींचा जप, "स्वामी काय करू? स्वामी काय करू? मला काहीच समजत नाही स्वामी. स्वामी काय करू?" एवढंच मनात होतं. आणि त्याच्यानंतर ना अचानकच क्लिक झालं, की माझी एक चुलत बहीण आहे, ती अंगणवाडीमध्ये सेविकाच आहे. तर तिला तेवढ्या गडबडीमध्ये फोन केला. फोन केल्यानंतर तिला मी विचारलं, की "ताई अगं असं-असं आहे का गं, की सरकारकडून काही 2025 दिवाळीच्या नंतर मुलं जन्मलेली आहेत, तर त्यांना काही पैसे वगैरे देत आहेत का?" तर ते म्हटले, "नाही गं." नाही म्हटल्यानंतर मग मी म्हटलं, "अगं मला असा-असा फोन येतोय." आमच्या अंगणवाडीच्या मॅडम म्हणाल्या, की "आहे, तुम्ही सांगा त्यांना माहिती स्कीम आहे म्हणून." तर मग आज असं का होत आहे? तर ती म्हटली, "अगं माझ्यापर्यंत तरी अजून काही पोहोचलेलं नाही. मग कदाचित तुमच्या मॅडमला माहीत असेल." तिनं देखील उडवा-उडवीची उत्तरं दिली. परंतु ती म्हणली, की "कन्फर्म नाहीच. अशी काही स्कीम वगैरे नाही. तरी पण तुझ्या मॅडमशी बोल." इकडे मॅडमला पुन्हा तिचा ठेवला आणि इकडे मॅडमला फोन लावायला लागले. तरी पण ती मॅडम काही फोन उचलेना. त्याच्यानंतरनं जी सेविका होती तिनं फोन उचलला आणि ती काय बोलली, की "जशा मॅडमनी सांगितलंय तसं तुम्ही करा."
आता तुम्ही जर असता इथे तर तुम्ही काय केलं असतं. आणि त्यानंतर ना खूप वेळ एवढा प्रयत्न केला, एवढे फोन अंगणवाडी मॅडमला लावले, सेविकाला लावले. त्याच्यानंतर ना किती वेळाने तरी फोन त्यांनी उचलला आणि मग मी त्यांना म्हटलं, की जर अशी स्कीम होती, असं तुम्हाला सांगायचं होतं, की ते जे साहेब सांगतायत ते तुम्ही करा, तर तुम्ही फोन का उचलला नाही? आणि ती लोकं मला फोन करतायत सारखी-सारखी, तुम्ही असं का केलं मला? तर त्यावेळेस त्या मॅडम म्हटल्या, की त्या व्यक्तीने मला सांगितलं होतं, पुढच्या व्यक्तीने, की तुम्ही कोणाचाही फोन उचलू नका. तुम्हाला लोकं फोन करतील, पण तुम्ही फोन उचलू नका. मग मी म्हटलं, की तुम्ही त्याच्याशी बोलला कसं? तुम्हाला त्याने कॅप्चर केलं कसं? तर ते बोलले, की मॅडम बोलल्या, की त्याने आम्हाला असं म्हणाला, की तुमच्यावर तक्रार केलेली आहे, की तुम्ही अंगणवाडी सेवेमध्ये नीट काम करत नाही, मुलांना व्यवस्थित खाऊ देत नाही, शाळेमध्ये तुमच्या व्यवस्थित शिस्त नाही, लहान मुलांना तुम्ही शिकवत नाही. अशा खूप काही त्यांनी सांगितलं आणि तुमची नोकरी आम्ही म्हणजे तुम्हाला नोकरीवरून काढून टाकणार आहे. तर मग त्या बोलले, की तक्रार कोणी केली? तर तक्रारीमध्ये माझं नाव शुभांगी पोळ, नंतर अजून 2-3 होती त्यांच्या शाळेशी ज्यांची लहान मुलं शाळेत जात होती त्यांची त्याने नावं घेतली. तर मग त्या मॅडम बोलल्या, की चला त्यांनाच फोन लावा आणि विचारा, की आम्ही कामे कसं करतो. तर त्यावेळेस मॅडमनेच नंबर दिला आमचा आणि त्या सायबर स्कॅमवाल्यांनी आम्हाला फोन लावला आणि जेव्हा फोन लावला ना, तेव्हा मॅडमनी आम्हाला म्हणाल्या, की शुभांगी तू सांग, की मग आम्ही काम कसं करतो? आम्ही व्यवस्थित काम करतो का नाही? असं ती तू तक्रार केली आहे का? तर म्हटलं, "नाही, मी नाही तक्रार केली." तर तेव्हा त्या म्हणाल्या, की "मग तुम्ही सांगा साहेबांना, की आम्ही कशी व्यवस्थित काम करतो की नाही? काय कसे काम करतो?" तर मी त्या साहेबांना सांगितले, की "हां, या मॅडम आहेत अंगणवाडी सेविका, तर त्या खूप चांगल्या प्रकारे काम करतात." तर तेव्हा त्याने बघा, इथं फक्त एक बटन जर पेचं बटन जर क्लिक झालं असतं, तर माझ्या अकाउंटमध्ये असणारे सर्व पैसे गेले असते. काही का असेना, मी म्हणते ₹1 किंवा आपल्या कष्टाचे जेवढे पैसे असतील, तेवढे पैसे जर आपण दुसऱ्याला देऊ, तर काय उपयोग आहे सांगा हो तुम्ही बरं? असे स्कॅम करणारी लोकं खूप बसलेले आहेत आणि ते खूप लोकांचे पैसे लुटत असतात. त्यामुळे सावध राहायचं आहे. माझ्याबरोबर जे घडलं, ते तुमच्याबरोबर कोणत्याही क्षणी घडू शकतं. मी आता तुम्हाला जी माहिती सांगत आहे, यावेळेससुद्धा कधी कोणाच्या बाबतीत काही घडेल, काही सांगू शकत नाही आणि त्याचबरोबर ही सायबर फ्रॉडवाले आहेत ना, त्यांच्याजवळ प्रत्येकाची पूर्ण डिटेल माहिती असते. त्यामुळे ते कधीही कोणाला कॉल करतील, काहीही सांगू शकत नाही. फक्त एखाद्याला आणि ते एवढे गडबडवतात, की कोणाला काहीच सुचू देत नाही. पुढच्या माणसाला काय बोलावं, काय बोलू नये, काही सुचू देत नाही. आणि याच वेळेस जेव्हा मला कॉल केला त्यानंतर ना, अजून एका म्हणजे आमच्या ज्या अंगणवाडीशी जॉइंट होत्या, तर तिला देखील फोन केला. तिच्या खात्यावरचे ₹1000 त्या लोकांनी पे करून घेतले. म्हणजे तिच्या खात्यावर 1000 का ₹1500 होते. तर त्यांनी ती घेतली. ती देखील ग्रॅज्युएशन शिकलेली होती. तिचं 15वी शिक्षण झालेलं होतं. तरीसुद्धा तिच्याकडून ते पैसे त्यांनी घेतले. मग तुम्ही सांगा जे शिकलेली लोकं नाहीत त्यांच्या बाबतीत तर असं 100% घडू शकतं. त्यामुळे सावध राहायचं आहे. माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ होते. त्यामुळे त्यांनी माझे पैसे जाऊ दिले नाहीत. परंतु प्रत्येकाच्याच बाबतीत असं होऊ शकतं. जे स्वामी सेवेकरी आहेत, त्यांचे पाठीशी स्वामी आहेत, ते रक्षण करतीलच, याच्यामध्ये शंका नाही. परंतु तुमचं सावध होणं, सतर्क होणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बाबतीत देखील असं घडू शकतं. इथे फक्त माझे स्वामी माझ्याबरोबर होते. त्यामुळे मी ते बटन क्लिक करता अगदी अक्षरशः मी बोटसुद्धा तिथपर्यंत नेलेलं होतं. फक्त टच करायचं राहिलेलं होतं. माझं बोट त्या बटनावरती क्लिक होण्यात आणि याच्यामध्ये किंचितच अंतर असेल, पण त्याच क्षणामध्ये मनामध्ये क्लिक झालं, की नाही एकदा विचारून पाहावं. आणि एकदा मॅडमला विचारून पाहू या मनाने मला ते बटन दाबू दिलं नाही आणि त्यामुळे माझ्या स्वामींमुळे ते माझे पैसे जाता राहिले. हा स्कॅम कोणाच्याही बाबतीत घडू शकतो. मी त्यामध्ये फसली नाही, परंतु माझीच एक मैत्रीण म्हणा किंवा आमच्याच गावातील, आमच्याच शेजारी राहणारी एक अंगणवाडीशी जोडली गेलेली तिच्याशी देखील अशाच माझ्या प्रकारे माझ्याशी जशा मॅडम बोलल्या, अंगणवाडी सेविका जशा बोलल्या, त्याच पद्धतीने तिच्याशी देखील तशाच बोलल्या. आणि तिला वाटलं, की हे खरोखरच विश्वास आहे. आपल्याला जर ₹1000 ₹10,000 जरी येत असतील, तर आपल्याला क्लिक करायला काय हरकत आहे? कारण त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही हे बटन क्लिक करा, तुमच्या खात्यावरती पैसे येतील आणि त्यांनी ते बटन क्लिक करायला गेले आणि त्यांच्या खात्यामध्ये असणारे ₹1,500 गायब झाले. त्यामुळे म्हटलं, की माझ्याबरोबर जे घडलं ते तुमच्या सर्वांबरोबर कधीही घडू शकते. त्यामुळे माझा अनुभव
तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हा सायबर फ्रॉड खूप जोरात चाललेला आहे. खूप लोकांच्या तुम्ही ऐकलं असेल, की लाखो रुपये असणारी लोकं आता रस्त्यावरती आलेले आहेत. त्यामुळे कितीही तुमच्या कष्टाचा पैसा आहे. त्यामुळे सावध राहणे हे तुमचे काम काम आहे. जे स्वामी सेवेकरी आहेत, त्यांच्या पाठीशी स्वामी आहेत. त्यांना कधीच फसू देणार नाही. परंतु काही गोष्टी माहिती असणं, कदाचित हा माझा अनुभव बनवणं हे देखील स्वामींचीच लीला असावी. तुमच्यापर्यंत हे सर्व पोहोचवणं हे देखील स्वामींचंच काहीतरी एक मत असेल, की तू मांड अशा प्रकारे. म्हणून तर सकाळपासून मला असं वाटत होतं, की जे 1 महिन्यापूर्वी घडलेली घटना होती, आत्ताच या क्षणी का सारखं असं मला सकाळपासून वाटायचं, की हे तू शेअर कर, लोकांना अनुभव सांग. आणि त्याचबरोबर असं स्वामींचा एक फोटो असा आलेला होता आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं, की तुझे अनुभव तू शेअर कर. वरती स्वामी होते आणि खाली असं लिहिलेलं होतं, की तुझे अनुभव तू शेअर कर, असं लिहिलेलं होतं. त्यामुळे म्हटलं, की चला आज आपण अनुभव शेअर करूयाच. कारण सकाळपासून मला असं वाटत होतं, की जसं माझ्याबरोबर घडले, तसं दुसऱ्यांबरोबर देखील घडू शकतं. कारण जी मुलगी ग्रॅज्युएशन शिकलेली होती, तिच्या बाबतीत देखील तिच्या खात्यावरती ₹1,500 गेले. मग माझ्या खात्यावरती गेले नाहीत, कारण स्वामींची कृपा माझ्यावरती होती. ती स्वामी सेवेकरी आहे की नाही मला याबद्दल माहीत नाही. परंतु तुमच्या बाबतीत देखील तसं होऊ शकतं. म्हणून म्हटलं, की आपला हा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करावा. त्यामुळे मी तुमच्या सर्वांबरोबर अनुभव शेअर केलेला आहे. तुम्ही सावध तर राहायचं आहेच. स्वामी बरोबर आहेतच, परंतु तुमचं सावध राहणं, जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. तर हाच माझा अनुभव होता, जो तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचा होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.